त्यानं मला लय मारलं यार. त्यानं मला लय मारलं. मी काय सोडून देत असतो या. काय सोडून देत असतो या. तुम्ही इतकं का पण मारायचं. मारायचं का पण इतकं. बाबाला ठेवून येतात तुम्ही. उद्यापासूनच तो शाळेत येत. बाबाला घेऊन येत असतो. वर मारलं या का शब्दामुळेच मारलं या. मी बी पप्पाला आज त्याचं बुके आज काय गरज नाही त्याचं. पण काय गरज नव्हती. बुके तर एवढं सगळ्या पोरं दाखवून गेलाय आपला. असली पुरी देखील असली आपल्या बघितलं. माझी पाठांतर बघितली सुचली. उद्यापासून शाळेतच यायचं नाही. शाळा सोडून ए भया ए वडापाव दे की रे. नाही केला का वडापाव. फुकट देऊ नको पैसे दे तू की. दे की वडापाव. नाही केला का वडापाव. अरे पैसे दे तू की. तुला तर यायचंय का नाही येते. वडापाव दे केला का. नाही केला का अरे वडापाव. फुकट नाही मागत मी. काका मला नाटकाला जायचं आहे. ऍड्रेस सांगता का. ओ काका ऍड्रेस सांगता का. मला नाटकाला जायचं आहे. ऍड्रेस सांगता का. नाटकाला जायचं आहे. नात्याबद्दल जायचं. काका ऍड्रेस सांगता का. जायला रस्ता कुठला आहे ते. सांगतो मी तयार असता. ए असंच जा. असं का चालतंय. ए बया इकडे रे. कोण आली ती मुलगी. हा माणसाला आयुष्यात दोनच गोष्टी शिकतात. एक वाचलेलं पुस्तक आणि दुसरं जोडलेली माणसं. मी आता निघतो. मरचिट केला का. नाही मला तू सोड. गाडी नाही मला घरी. बरोबर चल. बस लवकर. अरे नीट बस. अरे तू हो कसं तुला घरी नाही सगळी क्षणा. काय करणार रे.
दामन कसा किशनाना घरी नाही असं तुला कसा नाही तुला किशनाना ए, मला तुला यायचं आहे न्यावं का लागेल तुला. सर साईडला जाऊ दे मला नाही, मला न्यावं लागेल. चल मग बस हा. मला न्यावं लागेल. अरे इथं कुठं उराव बसतो का नाही. मला न्यावं लागेल बाबा. गाड्या नाही काय नाही त्या. अरे माग बस किशनाना इथं कुठं काय टाकी काय तू चालवतो का मी चालवू गाडी बस की मागे बस मला पुढच्या वस्तीत सोडता का हो प्लीज प्लीज. किशनाना उतर खाली नाही का उतर म्हणजे काय उतर समजून गेला का 100 रुपये तुला संध्याकाळी द्यायला देतो उतर नक्की का फिक्स देणार काय खरंच खरंच देतो माझ्या क्वार्टर शेपट तुझ्या क्वार्टर शपथ देतो किशनाना बर उतरला का प्लीज उतर बर चला सोडतो थांबा इथं थांबा हा इथं कुठे जायचंय तुम्हाला हो का इथं जायचं आहे आम्हाला. गावात नवीन दिसतंय हो नवीन चालले ना गावात काम बघायला इथं काम नाही ना आमचं तिकडं. होय का कामाची गरज आहे का तुम्हाला कामाची गरज आहे ना त्याच्यामुळे आधी इकडं. आमच्या घरी एक पोल्ट्री 2-3 शेड आहेत त्यात आम्हाला कामगार पाहिजेत मग तुम्ही तिथे काम करू शकता का करू शकता की मग माझं कार्ड देऊ का मी तुम्हाला द्या की. एक कार्ड घ्या आणि याच्यावरून हॅलो कोण आहे सकाळी गाडीवरती बसून नेलेलं तेच ना हा चालते मी फोन केलाय कामच का झालंय हा मग इथं येऊन घरी बसले पण कामच काय लाग नाही बघा की चौकशी करा की थोडीफार मला कामाची लय गरज आहे अहो. हो लागणार आहेत ना कामगार आपल्याला हो तुम्हाला म्हटलं होतं ना मी लागणार आहेत पोल्ट्रीमध्ये हो देऊ की नाही काय अडचण हो ठीक आहे काय तुम्ही म्हणताल तेव्हापासून येऊ शकता काय प्रॉब्लेम नाही हां घ्यायला येऊ का तुम्हाला ठीक आहे येतो घ्यायला येतो नाही काय हा मग करा ना हा चालतंय काय जेवण पाणी नाश्ता झाला का नाही हो आता चहा नाश्ता झाला आता चहा घेतलाय आता नाही काय निवांतच घरी बसले त्याच्यामुळे कामाची गरज होती त्याच्यामुळे येऊन बसले बाहेर चालतंय केव्हा येत आहे मग हा चालतंय मग या हा चालतंय
ठेव का मग? मी बाबालाच नाव सांगणार आहे. त्याला सोडायचं नाही, लय मारणार आहे हा. तर त्याला महिन्यात आलं बघून घेतो या. हॅलो. हा हा उठलीस ना. गुड मॉर्निंग. ना आता झोपत नव्हती. हा आता झोपत नव्हती. आता आंघोळीला बसायचंय. आता आंघोळ करूनच आता नाश्ता पाणी करणं. हा ना. तुम्ही काय करता? हा काय का? बरोबर चालतंय. तुम्ही नाश्ता पाणी केलं का नाही? बरोबर चालतंय. मग इकडे येणार आहे का नाही? हा मग हा चालतंय. हॅलो. कुठं आहे? होय का? या की तुमच्या मनाने कवा पण या. तसं काय नाही. हा तुमच्या मनाने काय पण आणा. तसं काय नाही. एखादा ड्रेस आणू. नेकलेस नाही आवडत. हो ना. हा मग किती वाजेपर्यंत येणार आहे? ते सीएम के फार्म हाऊसला आहे. हा आपलं नाही ते वरचं बंगल्यावरलं तिथंच आहे फार्म हाऊसला. घरी का आलो एक 10 मिनिटात आलो. नाही का प्रॉब्लेम. हो चाल.
काय नाही बाहेर उभं राहिले. हा झालंय ना. हो काय नाही बाहेर येऊन उभं राहिले. पाऊस पडतोय. हा आले ना. हो आणि ऐका ना ते आहे का नाही मला पप्पांचे जरा हॉस्पिटलमध्ये पैसे जरा थोडं भरायचंय. पप्पांना लय बरं नाही. पैसे पाठवा की 50,000 रुपये. 50,000? हा देऊन टाकतो ना, नाही काय अडचण. हो 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 गुगल पे का फोन पे दोन्ही पण का? ठीक आहे लगेच करतो 5 मिनिटात. हो हो चालतंय. हा चालतंय पाठव मग नक्की. हा हा बोला की. हा पाठव मग. हा पप्पांना द्यायचं ना. हो हा पाठवा मग. हा बघते ना. हा आले का? हा आले तू. हो हो चालतंय ना. आले ना. मग बाकी काय चाललंय? होय तब्येत वगैरे आहे का बरोबर? अच्छा ठीक आहे. काळजी घेत जा तब्येतीची जरा. जेवण वगैरे झालं का? बरं बरं बाकी अजून निवांत का? ठीक आहे. हां हां कर मग फ्री झाल्यावरती कॉल. हां मग ठेवू का? हा थँक्यू. हा हॅलो फोन करत जाऊ नका ना. मीटिंग मध्ये आहे चालू. मग कशाला फोन करत राहतो. हा एक ते गावलंय त्यांच्यापासून पैसे 80,000 रुपये घेतले मी. मग आणखी 20,000 रुपये घेणार. मग तिकडे येणारच आहे ना. मग कशाला फोन करत राहतात. फोन करत जाऊ नका ना मध्ये आधी. हा हा चालते ना. हा होय का? हा ठेवू का मग? होय होय हा ठेवा मग. हा आबा हा डिपुटी हां तिथली काय असेल ती पानपट्टी तुमची तुम्ही भरायची. माझ्यापाशी एवढंच आहे तर तेवढंच असतं. असं काय बघायचं नाही. तिथलं खातं क्लिअरच करायचं. माझ्यापाशी 100च रुपये आहेत. रान 15 गुंठण पट्टी 200 रुपये कुठनं कशा पद्धतीनं द्यायची? तुमच्या बापाने केलं का? मग 100 तुम्हाला कळत नाही का पैसे आणायचे? आम्हाला कळत असतं अजिबात तर असतं काय तेवढंच भरायचं तुम्ही पैसे. आम्हाला कळत असतं तर तुम्हाला आणलं असतं कशाला? कारवाला कर ना का हा गपचिप मी प्रश्न मी बर बर गावातला दिसतोय. काय करतोय तू? काय नाही सरपंच महत्वाचा फोन चालू होता जरा. अरे फोन चाललाय असा कशाचा चाललाय पण तुझा एवढा? नाही सर हा? सरपंच ते खात्याचे पोती घालायचे होते ना गिराईक हा, त्यांच्यासाठी बरं. फोन चालू आहे. खाताच्या पोतीला असं गुणगुण बोलते ते खाताच्या पोतीला काहीतरी उगं बोलतोय काहीतरीच. नाही आता सरपंच फोन महत्वाचा फोन चालू आहे. बरं, मला ऐकव काय ती. सरपंच हा ती उल्लेख करा त्याचा. बघा मोबाईल मध्ये काय बोलतोय तो. सरपंच महत्वाचा फोन चालू आहे. अरे महत्वाचा चाललाय तरी नेमका दाखव की महत्वाचा काय असायची. महत्वाचा फोन चालू आहे बघा तुम्ही. हॅलो हॅलो आला काय ही पोरगी बोलते आणि काय नाही म्हणतोय तू? हो सरपंच महत्वाचा हा? फोन चालू आहे. खात्याचा फोन चालू खाताचा फोन आहे का पोरीचा फोन आहे का? असलं करू नका का तुम्ही? नाही सरपंच हा गुरुसाहिल्याची शान घालवू नका अजिबात. नीट वागायचं. असं पोरीला फोन करायचं इकडे यायचं आहे बापाला सांगायचं न इथं वेगळं सांगायचं करताय पोरी बरोबर बोलत बसतायला का? बरं अक्षय काय करा आता असं काय काय करताय का नाही तुम्ही?
तर असलं काय आता बंद करा. तुझं आयुष्य बरंच जायचंय पुढे का, अजून तुझी शाळा राहिली अपुरी, तुला अजून बरेच काम करायचंय. तर असलं बंद करा आता ही. हो का सरपंच, हा. काय करायचं, कोणाला बोलायचं, काय नाही करायचं ते माझी मी बघेन, तुम्ही मला नका सांगू. का काही सगळं मग तू सागर चुकीचं वागतोय तू. नाही बघतो माझी मी काय करायचं. अरे पण आम्ही काय वाईट तुला सांगत नाही. मी तुम्हाला वाईट सांगत सांगणार- असतो तर तू लगेच आम्हाला उत्तर प्रश्न लगेच माघार पण मी फिरवायचा. तुम्हाला काय म्हणलंच नाही ना, मी बघतो ना माझी मी कोणाला अरे बोलायचं तुझी काय. तू बघ, तू बघची एकटा, पण घरच्या आई बापाची काय व्यवस्था. बरं ऐक, तू बघतो म्हणतोस ना, लाग तुझ्या नादाला तू. बघू तुझं कशी हिंमत आहे ती बी आम्हाला कळेल. सरपंच एवढं द्या ना तू, नाही तू माझ्यापाशी नाग असं द्यावं लागणार आहे तुला. एवढं द्या ना तू. तुझ्यात थाप टाकतो. बरं, बरं. माझं चुकलं म्हणून. हे चला आपल्या पानपट्ट्या भरू काय असेल ते. काय या पोरांचं अवघड आहे आता, या पोरांचं. हा, बोल ना. बरं, पानपट्टीचे पैसे तुमचे तुम्ही रोड भरायचं. तुला पण. हा बा, बरं पोरांचं काय कशी बोलण्याची पद्धत आहे. काय बोलायचं त्याचे ते. काय बोलायचं काय तुमची तुम्ही बघा काय असेल तिकडे. बघू आता काय ऐकलं ते ऐकलं, नाही ऐकलं तर काही काय विषय रे बोले? नाही. निर्णय घेऊ दे. चांगला निर्णय घ्यायला लागेल. त्याच्या नादाने 10 पोरं बाद होतील गुरसाई. कसं बोलला तुम्ही ते? वटाच्या बोलल्या गाड्या पाट्या. म्हणून पक्का निर्णय घेऊ. निर्णय हे निर्णयच. आणि नाही ऐकलं तर देऊ गावाच्या बाहेर आपलं. सगळी सुधारणा होईल परत. गावापुढे काय करणार आहे? तर ह्याच्यामुळं पोरं, तुमचं म्हणणं बरोबर आहे, ह्याच्यामुळे दुसरी पोरं सुद्धा असतील स्वीकारतेले, कुणाला बेणार नाही नाही ती. बादच होती. आणि आई बापाचं नुकसान किंमत घालावते. काही तुमच्या ते कथा ह्याला चालूला जेसन घातली तर बरं, नाही तर दुसरी तर मोकळीच आहे बर ती. बर बर, ठीक आहे, असू दे. बघू काय असेल ते त्याची ती चला, करा. घेऊन निर्णय पाड दिसली. चला गाव जमा करू. चला, पानपट्टी भरू तेवढी. हॅलो, भेटायचं येणार होतं ना, आले ना ते 1 लाख रुपये. हा, येणार आहो ना तुम्ही कावाशी? बर चालतंय, या मग नक्की. हा होय ना. तुम्ही केला का नाश्ता पाणी? बरं चालतंय, आम्ही पण केलंय की. हो हां चालतंय, ठेवू का मग? हो ठेव मग. हॅलो, आले समजा पेमेंट आले. आता थोड्याच वेळात मी 20 मिनिटात हलतेच ना. हां मग या मग तिथं तुम्ही. हां स्टॉप. हॅलो, फोन काय उचलायला? काय होतंय? फोन काय उचला नाही? होय, बर थोड्याच वेळात मी इथनं निघते. 20 मिनिटात. हो या मग तिथं. हा चालतंय ना. हो या मग तिथं. हो या मग. हा ठेवू का? हो. हा अरे कुठे आहे तू? किती टाइम झाला, किती उशीर थांबलो इथं मी. ये की लवकर. कशाची 20 मिनिटं? ये लवकर, थांबलो इथं. हा ठीक आहे, ठेव. अरे बापरे, इथं टायमिंग चला, आता मला जायला टायमिंगच झालं होतं. हां 20 मिनिटात आले ना मी. हां 20 मिनिटात. हां बाय बाय, टाटा, सी यू. हां चालते. हां आता पैसे पण आले. आता ह्यांचं काम पण वाचलं. आता सगळं झालं.
तुझा फोन कसं काय लागेल डायरेक्ट कट होत. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद. फोन कसं काय लागेल. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात फोन कसं काय लागणार. फ्रॉड बीड निघली काही सरपंचाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. चांगलं सांगत होतं आणि त्यांनाच उलट बोलत नसतं. त्यांनाच फोन करत होता. हॅलो सरपंच, हा कुठं आहे. काय तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तर काय या इकडे सांगतो तुम्हाला काय झालं. हा बा डिप्युटी फोन येतो इकडे कोणाचा. पुन्हा जाईल. हॅलो काय राक्षा. हा बरं बरं आलो आलो आलो. हे काय तुझ्याकडेच निघालो. तू येतो त्याच्याकडेच. ठीक आहे ठीक आहे. थांबतो येतोस तू. हा आलो. आपल्याला बघाड्या तिकडे जावं लागतं इकडे. बोलायचंय काय. जाऊ बघ काय झालं त्याचं काय म्हणणं आहे त्याला. अहो सरपंच कुठं आहे तुम्ही. अहो या की लवकर इथं पालखी मैदानावर थांबलोय तुमची वाट बघत. या तुमच्याकडे काम आहे लय महत्वाचं. या लवकर या. थांब थांब गडबड करू नको लागा. तुझा दुसरा फोन झाला. येतोय की आम्ही तुझ्याकडे. काय रे लेच घाबरल्यासारखं करते इकडे डिप्युटी. काय झालं असेल ते बघा. लय दूषित एवढं काय बघा त्याचं त्याला. झालं? ते चुकलं याला बी आहे. थोडा चुटका बसाय पाहिजे. पुन्हा त्या वाटेव जाऊन ये. थोडं औषध पीठ शांतपणे सांगा तुम्ही. त्याच्याच गमड येत होता ना काल. त्याला ते दारू पेले आणि निशा असते का नाही तशी निशा. माझं मी काय व्हायचं ते होऊन द्या. माझं काय व्हायचं ते होऊन द्या. आणि आता का रडतोय. त्या पुरीच्या नादी लागल्या दिसतो. मी प्रेमापोटी येडे झालो. पण त्यातनं आपण समजून सांगू आता. विसरला तर चांगला मार्ग आहे. काय चला. चला आपल्यालाच प्रयत्न करावा लागेल. ते सुटायला मार्ग आपल्याशिवाय कोणाच सुटणार आहे. काहीतरी काढू देत ना पहिले. शेवटी आपण काय शेवटी आपण आहे की त्याला. हा जाऊन पोचायची माणसाला माणूस चुकला तरी देव आपल्याला होतं तसले कामाचं आहे की आता. हॅलो आयला सरपंच या की लवकर. किती उशीर झाला राव. इथं थांबलोय किती उशीर झाला. मी काय लय माझं मोठं नुकसान झालं. या राव लवकर. या 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 लवकर या. हा बा डिप्युटी. चला. अक्षय काय म्हणतो ती बघा. सरपंच अक्षय चारला का. सरपंच तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. लय डोक्याला वाद झालाय. त्या पूर्ण माझ्याकडे 1 लाख रुपये घेतले. फोन उचलला झालं. फोन मध्ये पण त्याच्या करून टाकला. लागा लागा ही थोडी डिप्युटी ही पुरीना नेज केला. म्हणजे तू तिच्या प्रेमाला भाळला का काय. तू का प्रेमाच्या ह्याने तू तिला पैसे दिलेच. गोड बोलवून गाठा बोलवून सगळं पैसे लोबाडलं माझं आणि सगळं वाटव करून. तुला आम्ही सांगत होतो तुला ही नाच सोडून ती. त्यावेळेस तू काय म्हणला मला माझी मी बघीन. तुम्हाला काय देणं गेला. मग ती आता निस्त्राची पाळी आली. आम्ही चांगले पाय सांगत असतो. काय आबा काय तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं काय सुद्धा नाही. मग? माझं म्हणणं असं आहे की या पोरानं 100% मागाशी मी म्हणलं तरी ते आपल्या ह्या खात्यानं कडेला नाही. बरं असू द्या डिप्युटी. जाऊ देवा आबा काय कर आता माहितीये का. झालं ही तुलाच आता फेडायचं या. तर हिथनं पुढं गड्या असल्या गड्या गोष्टी करू नको. आणि घराचं काय घर जाळायचा प्रयत्न करू नको. घर जळलं कोणाचं. हा आम्ही सांगितलं काय. हा तर तू म्हणला माझी तू बघतो काय. तू आता काय तू बघणार आहे. हा काय अक्षय कशामुळे घडले काय. अहो काय सरपंच ते दिवशी आलो येत होतो गाडीवरनं. हा किशनांना भेटला आणि ते किशनांना कशी पोरगी होती तिने हात केला. तिला घेऊन आलो इथं. बर तसेच काय तिथनं सगळं चालू झालं आमचं. फोनवर बोलणं आहे की निवड बोलून पैसे घेतले 1 लाख रुपये फरार झाले. बर का. आता तुझं किती झालंय ते झालंय. पण दुसऱ्या पोराला तो सांगायचं गाड्या माझं असं झालंय तुमचं असं होणार. बरोबर. जाऊ द्या सरपंच तुम्हाला त्याशी बोललो त्याबद्दल मला माफ करा. बर बर ठीक आहे. काय डिप्युटी तुम्हाला काय म्हणायचं. जाऊ दे आता आली त्याच्या वेळ. हा इथनं पुढे तर दुसऱ्या पोरांनी करू नये. दुसऱ्या पोरांनी तर करू नये. आणि या आता वाटेवर 10 नाही पोरं तुम्ही सुधरावा. आमचं म्हणणं नाही. मला माझं वाटू झालंय. मला डेप्युटीनं दुसऱ्याच करायचं. सरपंचानं सांगितलं होतं सदस्यानं सांगितलं होतं तरी मी त्यांचं ऐकलं नाही. त्यांना झिंजडून लावलं. मी त्यांचं पाय धरून आता मी माफी मागून बरं, असू मी दे. तुम्हाला तेवढं सांगतोय बाबा. हो ठीक आहे ठीक आहे. झालंय झालं. नमस्कार मित्रांनो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याचप्रमाणे
मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि या गोष्टी करू नका आणि काळजी घ्या, स्वतःच्या आई वडिलांचा विचार करा.